नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। तर मित्रांनो, जो आज आपण टॉपिक बघणार आहोत बेसिक वायरिंग प्रॅक्टिस। तर हा चॅप्टर जो आहे ITI ट्रेडच्या इलेक्ट्रिशियन वायरमॅन या विद्यार्थ्यांसाठी जो परीक्षेच्या संदर्भामध्ये हा महत्त्वाचा चॅप्टर आहे। तर बघूया मित्रांनो, या चॅप्टरवरील जे काही येणारे MCQ क्वेश्चन आहेत ते पुढील प्रमाणे। कंडक्टिव्ह पाईप कसे निर्दिष्ट केले जातात? ऑप्शन ए मीटरमध्ये लांबी, ऑप्शन बी भिंतीची जाडी मिमीमध्ये, ऑप्शन सी आतील व्यास मिमीमध्ये, ऑप्शन डी व्यास मिमीमध्ये। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बाह्य व्यास मिमीमध्ये। तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। रिवायर करण्यायोग्य फ्यूजसाठी फ्यूजिंग घटक काय आहे? ऑप्शन ए 1.1, ऑप्शन बी 1.4, ऑप्शन सी 2.1, ऑप्शन डी 2.5। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1.4। तर मित्रांनो, पुढील प्रश्न पेटेंट होल्डर कनेक्शनसाठी अंडरराइट उद्देश काय आहे? ऑप्शन ए सेल कनेक्शन टाळा, ऑप्शन बी यांत्रिक शक्ती वाढवा, ऑप्शन सी जास्त कॅप कव्हर प्रेशर प्रतिबंधित करा, ऑप्शन डी ॲक्सेसरीजच्या टर्मिनलला ताण कमी करा। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ॲक्सेसरीजच्या टर्मिनलचा ताण कमी करा। तर मित्रांनो, पुढील प्रश्न खालील फ्यूजचा प्रकार काय आहे? ऑप्शन ए नाइफ एज कटिंग फ्यूज, ऑप्शन बी हाय रॅप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज, ऑप्शन सी फेरुल कॉन्टॅक्ट कार्ट्रिज फ्यूज, ऑप्शन डी डिटेच स्क्रे व टाइप कटिंग फ्यूज। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हाय रॅप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 5 की जो आपल्यासाठी हा आहे इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजचे नाव काय आहे? ऑप्शन ए ब्रॅकेट होल्डर, ऑप्शन बी एडिसन स्क्रू होल्डर, ऑप्शन सी अँगल सिव्हेल लॅम्प होल्डर, ऑप्शन डी गोलियात एडिसन स्क्रू होल्डर। तर मित्रांनो, बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एडिसन स्क्रू टाइप होल्डर। तर मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 6 जो की आपल्यासाठी हा आहे वायरिंग सर्किटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हाचे नाव काय आहे? ऑप्शन ए लिंक, ऑप्शन बी फ्यूज, ऑप्शन सी पुल स्विच, ऑप्शन डी प्लग आणि सॉकेट। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्लग आणि सॉकेट। तर मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 7 कोणत्या प्रकारचे लोड L सिरीज MCB द्वारे संरक्षित आहे? ऑप्शन ए मोटर्स, ऑप्शन बी गिझर, ऑप्शन सी हाताची साधने, ऑप्शन डी एअर कंडिशनर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गिझर। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 8 जो की आपल्यासाठी आहे सर्किटमध्ये कोणत्या प्रकारचे स्विच वापरले जाते? ऑप्शन ए एक मार्गी स्विच, ऑप्शन बी टू वे स्विच, ऑप्शन सी इंटरमिडिएट स्विच, ऑप्शन डी मल्टी पोझिशन स्विच। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी टू वे स्विच। तर मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 9 उच्च करंट लोड जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कमी करंट रेट केलेल्या केबलचा काय परिणाम होतो? ऑप्शन ए व्होल्टेज ड्रॉप वाढते, ऑप्शन बी करंट लोड वाढते, ऑप्शन सी व्होल्टेज ड्रॉप कमी होते, ऑप्शन डी उष्णतेमुळे केबलचे नुकसान होते। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उष्णतेमुळे केबलचे नुकसान। तर मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 10 जो की आपल्यासाठी हा आहे कंड्यूट ॲक्सेसरीजचे नाव काय आहे?
ऑप्शन ए सॉलिड बेंड, ऑप्शन बी सॉलिड एल्बो, ऑप्शन सी इन्स्पेक्शन बेंड, ऑप्शन डी इन्स्पेक्शन एल्बो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इन्स्पेक्शन बेंड. तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया जो की आपल्यासाठी हा आहे. 3 वेगवेगळ्या ठिकाणून एक दिवा नियंत्रित करण्यासाठी इंटरमिडिएट स्विचसह किती 2 वे स्विच वापरले जातात? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 12. लपवलेल्या वायरिंगचा फायदा काय आहे? ऑप्शन ए देखरेख करणे सोपे, ऑप्शन बी कमी व्होल्टेज ड्रॉप, ऑप्शन सी उच्च इन्सुलेशन प्रतिरोध, ऑप्शन डी आर्द्रतेपासून संरक्षण. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आर्द्रतेपासून संरक्षण. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 13 आपल्यासाठी आहे. खालील आकृतीचे नाव काय आहे? ऑप्शन ए इन्स्टॉलेशन प्लॅन, ऑप्शन बी लेआउट आकृती, ऑप्शन सी वायरिंग आकृती, ऑप्शन डी सर्किट आकृती. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सर्किट आकृती. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 14. रिप्चरिंग क्षमता फ्यूज HRC साठी फ्यूजिंग घटक काय आहे? ऑप्शन ए 1.0, ऑप्शन बी 1.1, ऑप्शन सी 1.4, ऑप्शन डी 1.7. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1.1. तर पुढील प्रश्न. कोणत्या प्रकारचे रिले AC आणि DC या दोन्ही ठिकाणी ऑपरेट केला जाऊ शकतो? ऑप्शन ए फेडेड रिले, ऑप्शन बी थर्मल रिले, ऑप्शन सी इम्पल्स रिले, ऑप्शन डी ड्राय रीड रिले. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इम्पल्स रिले. तर मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्रश्न क्रमांक 16. तर मित्रांनो विद्युत उपकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲक्सेसरीजचे नाव काय आहे? ऑप्शन ए 2 पिन प्लग, ऑप्शन बी 3 पिन प्लग, ऑप्शन सी लोह कंडक्टर थेट प्रवेशासह, ऑप्शन डी फ्लॅट कंडक्टर साइड प्रवेशासह. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लोह कंडक्टर थेट प्रवेशासह. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 17. सहाय्य चिन्हाचे नाव काय आहे? ऑप्शन ए बेल पुश स्विच, ऑप्शन बी 2 वे स्विच, ऑप्शन सी 1 वे स्विच, ऑप्शन डी मल्टी पोझिशन स्विच सिंगल पोल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मल्टी पोझिशन स्विच सिंगल पोल. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 18 जो की आपल्यासाठी हा आहे. घरगुती वायरिंगमध्ये लवचिक कॉन्टॅक्टचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए गुप्त वायरिंग, ऑप्शन बी कायमस्वरूपी कनेक्शन, ऑप्शन सी छतावरील छिद्रामधून केबल चालवा, ऑप्शन डी कनेक्शन वाहतूक करण्यायोग्य उपकरणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कनेक्शन वाहतूक करण्यायोग्य उपकरणे. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 19. कोणत्या प्रकारचे सर्किट ब्रेकर 100 अँपिअर वर्तमान रेटिंगच्या वर वापरले जाते? ऑप्शन ए मिनिएचर सर्किट ब्रेकर, ऑप्शन बी अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, ऑप्शन सी मोल्डेड केस सर्किट ब्रेकर, ऑप्शन डी अविष्ट करंट सर्किट ब्रेकर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 20 जो की आपल्यासाठी हा आहे. कॉपर फ्यूज वायरवर टिन कोटिंगचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए उच्च तापमानाचा सामना करा,
ऑप्शन बी फ्युजिंग घटक वाढवा, ऑप्शन सी तांब्याच्या वायरचे ऑक्सिडेशन प्रतिबंध करा, ऑप्शन डी यांत्रिक शक्ती वाढवा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी तांब्याच्या वायरचे ऑक्सिडेशन प्रतिबंधित करा. पुढील प्रश्न 4 इन्सुलेटर कंडक्टर ग्रुपचे नाव काय आहे? ऑप्शन ए जोडी, ऑप्शन बी कोअर, ऑप्शन सी क्वाइड, ऑप्शन डी लेअर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी क्वाड. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 22 जो की आपल्यासाठी हा आहे. 4 दिवे नियंत्रित करण्यासाठी गोडाऊन वायरिंग सर्किटमध्ये किती 2 वे स्विच आवश्यक आहेत? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 3. तर बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 23. बहुमजली इमारतीसाठी वायरिंगची ट्री सिस्टम योग्य आहे का? ऑप्शन ए सुलभ भार संतुलन, ऑप्शन बी स्थिर व्होल्टेज वितरण, ऑप्शन सी किमान व्होल्टेज ड्रॉप ऑफर करते, ऑप्शन डी अनेक फ्यूजसह दोष शोधले सोपे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अनेक फ्यूजसह दोष शोधले सोपे. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 24 जो की आपल्यासाठी हा आहे. छतावरील स्क्रू होल फिक्स करण्यासाठी फिलर मटेरियल म्हणून कोणते वापरले जाते? ऑप्शन ए कागद, ऑप्शन बी नायलॉन, ऑप्शन सी सिमेंट, ऑप्शन डी पॉलीविनाइल क्लोराइड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नायलॉन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 25. चिन्ह काय दर्शवते? ऑप्शन ए टेबल फॅन, ऑप्शन बी सीलिंग फॅन, ऑप्शन सी ब्रॅकेट पंखा, ऑप्शन डी एक्झॉस्ट फॅन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सीलिंग फॅन. तर बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक. रिलेचे नाव काय आहे? ऑप्शन ए इम्पल्स रिले, ऑप्शन बी ड्राय रीड रिले, ऑप्शन सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले, ऑप्शन डी मर्क्युरी ओले संपर्क रिले. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ड्राय रीड रिले. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 27 जो की आपल्यासाठी हा आहे. आकृतीचे नाव काय आहे? ऑप्शन ए लेआउट प्लॅन, ऑप्शन बी वायरिंग आकृती, ऑप्शन सी प्रतिष्ठात प्लॅन, ऑप्शन डी योजनाबद्ध आकृती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इन्स्टॉलेशन प्लॅन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 28. आयर्न क्लॅड डबल पोल ICDP मुख्य स्विच कुठे वापरले जाते? ऑप्शन ए एक मोठी औद्योगिक प्रतिष्ठान, ऑप्शन बी नियंत्रण मुख्य किंवा शाखा सर्किट, ऑप्शन सी सिंगल फेज घरगुती स्थापना, ऑप्शन डी 3 फेज पॉवर सर्किट इन्स्टॉलेशन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सिंगल फेज घरगुती स्थापना. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 29 जो की आपल्यासाठी हा आहे. कोणते इलेक्ट्रिकल ॲक्सेसरी सामान्याच्या सामान्य वर्गीकरणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए फ्यूज, ऑप्शन बी सीलिंग रोज, ऑप्शन सी इंटरमिजिएट स्विच, ऑप्शन डी पेंडेंट लॅम्प होल्डर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सीलिंग रोज. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 30 जो की आपल्यासाठी. DC सिरीज MCB चा उपयोग कोणता आहे? ऑप्शन ए AC मोटर, ऑप्शन बी DC मोटर, ऑप्शन सी लोकोमोटिव्स, ऑप्शन डी एअर कंडिशनर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लोकोमोटिव्ह. तर मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्रश्न क्रमांक 31.
फ्यूजमुळे सर्किटमध्ये बिघाड होण्यासाठी लागणारा वेळ काय आहे? ऑप्शन ए वेळ घटक, ऑप्शन बी फ्यूजिंग फॅक्टर, ऑप्शन सी कट ऑफ घटक, ऑप्शन डी फ्यूजिंग करंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कट ऑफ घटक. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 32. वायरिंगची ट्री सिस्टीम कोणत्या ठिकाणी सर्वात उत्तम आहे? ऑप्शन ए गोडाऊन वायरिंग, ऑप्शन बी औद्योगिक वायरिंग, ऑप्शन सी घरगुती वायरिंग, ऑप्शन डी बहुमजली इमारत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे डी बहुमजली इमारत. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 33. सुरक्षित कोल्ड बिल्डिंग करण्यासाठी जास्तीत जास्त पीव्हीसी कंडक्टरचा आकार किती आहे? ऑप्शन ए 12 mm, ऑप्शन बी 19 mm, ऑप्शन डी 25 mm, ऑप्शन डी 50 mm. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे सी 25 mm. तर मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 34. होम थिएटर वायरिंग आणि पॉवर वायरिंगसाठी वेगवेगळ्या वायरिंगची शिफारस का केली जाते? ऑप्शन ए विजेची आग टाळा, ऑप्शन बी वीज तोटा कमी करा, ऑप्शन सी विद्युत हस्तक्षेप टाळा, ऑप्शन डी व्होल्टेज पातळी स्थिर ठेवा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विद्युत हस्तक्षेप टाळा. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 35 जो की आपल्यासाठी हा आहे. लाइटिंग सर्किट नाव काय आहे? ऑप्शन ए टर्नल लाइटिंग वायरिंग, ऑप्शन बी कॉरिडोर लाइटिंग वायरिंग, ऑप्शन सी गोडाऊन लाइटिंग वायरिंग, ऑप्शन डी जिना प्रकाश वायरिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे सी गोडाऊन लाइटिंग वायरिंग. पुढील प्रश्न क्रमांक 36. कडूट पेंट करण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? ऑप्शन ए हिंकिंग, ऑप्शन बी कॉपर, ऑप्शन सी पाईप वाईज, ऑप्शन डी बेंच वाईज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हिंकी. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी एमसीबीचा विस्तार काय आहे? ऑप्शन ए मिनिटिंग कंट्रोल ब्रेकर, ऑप्शन बी मिनिएचर सर्किट ब्रेकर, ऑप्शन सी मिनिमम करंट ब्रेकर, ऑप्शन डी मॅक्झिमम करंट ब्रेकर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी मिनिएचर सर्किट ब्रेकर. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. ELCB चा उद्देश काय आहे? ऑप्शन ए सर्किटमधील दोष शोधणे, ऑप्शन बी अविशिष्ट प्रवाहाचे निरीक्षण करतो, ऑप्शन सी जास्त भारापासून उपकरणाचे संरक्षण करते, ऑप्शन डी शॉर्ट सर्किट फॉल्ट पासून संरक्षण करते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अविशिष्ट प्रवाहाचे निरीक्षण करतो. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39 जो की आपल्यासाठी येणाऱ्या वीज पुरवठ्यावर फ्यूज कट आउटचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए लाईन ओव्हरलोड होत नाही याची खात्री करण्यासाठी, ऑप्शन बी स्थिर पुरवठा व्होल्टेज राखण्यासाठी, ऑप्शन सी सर्किट लिकेज करंट पासून संरक्षण करण्यासाठी, ऑप्शन डी विजेच्या धक्क्यापासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लाईन ओव्हरलोड होत नाही याची खात्री करण्यासाठी. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 39. डाय स्टॉक स्टेटचा उपयोग काय? ऑप्शन ए चौकोनी पाईपवरील बाह्य थ्रेड कापणे, ऑप्शन बी दंडगोलाकार पाईपवरील अंतर्गत थ्रेड कापणे, ऑप्शन सी दंडगोलाकार पाईपवरील बाह्य थ्रेड कापणे, ऑप्शन डी आयताकृती पाईपवरील अंतर्गत थ्रेड कापणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दंडगोलाकार पाईपवरील बाह्य थ्रेड कापणे. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 41.
सीलिंग रोजच्या ॲक्सेसरीजचे कोणते वर्गीकरण केले जाते? ऑप्शन ए आउटलेट ॲक्सेसरीज, ऑप्शन बी सुरक्षा ॲक्सेसरीज, ऑप्शन सी होल्डिंग ॲक्सेसरीज, ऑप्शन डी सामान्य ॲक्सेसरीज. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए आउटलेट ॲक्सेसरीज. तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 42. वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये सर्किट डायग्रामचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए ॲक्सेसरीजची भौतिक स्थिती दर्शवण्यासाठी, ऑप्शन बी सर्किटमधील विविध उपकरणाचा अंदाज लावणे, ऑप्शन सी सर्किट कशासाठी डिझाईन केले आहे ते वाचकांना त्वरित कळवण्यासाठी, ऑप्शन डी विशिष्ट कार्यासाठी सर्किटचे योजनाबद्ध कनेक्शन दर्शवण्यासाठी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी विशिष्ट कार्यासाठी सर्किटचे योजनाबद्ध कनेक्शन दर्शवण्यासाठी. तर पुढील प्रश्न आहे जो की आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 43. एल सिरीज MCB सह कोणत्या विद्युत उपकरण दिले जाते? ऑप्शन ए जनरल लाइटिंग, ऑप्शन बी मोटर्स, ऑप्शन सी एअर कंडिशनर, ऑप्शन डी हॅलोजन लॅम्प. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जनरल लाइटिंग. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 44 जो की आपल्यासाठी हा आहे. घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये लूपिंग बॅक पद्धतीचा प्राधान्य का दिले जाते? ऑप्शन ए दोष ओळखणे सोपे, ऑप्शन बी कोणतेही वेगळे जॉईंट वापरले जात नाहीत, ऑप्शन सी अधिक टंपिंगची संख्या घेता येईल, ऑप्शन डी अधिक संख्येने सर्किट बनवता येईल. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोणतेही वेगळे जॉईंट वापरले जात नाही. तर मित्रांनो, पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एक्स चिन्हांकित चिन्ह काय दर्शवते? ऑप्शन ए लिंबवर धावणाऱ्या वायरची संख्या, ऑप्शन बी कनेक्ट करणाऱ्या स्विचेसची संख्या, ऑप्शन सी निश्चित करणाऱ्या बॅटिंग पॉइंटची संख्या, ऑप्शन डी निश्चित करणाऱ्या क्लॅम्प्स किंवा क्लिपची संख्या. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लिंबवर धावणाऱ्या वायरची संख्या. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वायरिंग पद्धतीचे नाव काय आहे? ऑप्शन ए संयुक्त बॉक्स पद्धत, ऑप्शन बी लूपिंग बॅक पद्धत, ऑप्शन सी 3 प्लेट सीलिंग रोज वापरून पद्धतीत लूप, ऑप्शन डी 2 प्लेट सीलिंग रोज वापरून पद्धतीत लूप. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लूपिंग बॅक पद्धत. पुढील प्रश्न आकृती नाव काय आहे? ऑप्शन ए जिना वायरिंग, ऑप्शन बी गोडाऊन वायरिंग, ऑप्शन सी वसतिगृह वायरिंग, ऑप्शन डी टर्नल वायरिंग. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जिना वायरिंग. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 48 जो की आपल्यासाठी हा आहे. रिलेचा प्रकार काय आहे? ऑप्शन ए स्वेल रिले, ऑप्शन बी ड्राय रीड रिले, ऑप्शन सी लॅन्चिंग रिले, ऑप्शन डी इलेक्ट्रोमॅग्नेट रिले. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी इलेक्ट्रिक मॅग्नेट रिले. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी ELCB ट्रॅपिंग करंट 30 मिली एम्पियर असल्यास अर्थ फॉल्ट लूप पद्धतीची गणना करा. ऑप्शन ए 166 ओहम, ऑप्शन बी 1666 ओहम, ऑप्शन सी 16.66 ओहम, ऑप्शन डी 16666 ओहम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1666 ओहम. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 50 जो की आपल्यासाठी वायरिंगचा प्रकार काय आहे? ऑप्शन ए CTS वायरिंग, ऑप्शन बी क्लिट वायरिंग, ऑप्शन सी PVC कंड्यूट वायरिंग, ऑप्शन डी PVC आवरण आणि कॅपिंग वायरिंग. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे
बी क्लीन वायरिंग. तर मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 51 जो आपल्यासाठी BSI नुसार रिज कंड्यूट वायरिंग थ्रेडची लांबी किती आहे? ऑप्शन ए 9 mm ते 20 mm, ऑप्शन बी 11 mm ते 27 mm, ऑप्शन सी 13 mm ते 25 mm, ऑप्शन डी 15 mm ते 30 mm. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 11 mm ते 27 mm. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 52 जो की आपल्यासाठी हा आहे गॅस टाईट एक्सक्लुझिव्ह इन्स्टॉलेशन साठी कोणत्या प्रकारचा कंडक्ट वापरला जातो? ऑप्शन ए फ्लेक्झिबल कंडक्ट, ऑप्शन डी रिलीज स्टूल कंडक्ट, ऑप्शन सी रिलीज नॉन मेटॅलिक कंडक्ट, ऑप्शन डी फ्लेक्झिबल नॉन मेटॅलिक कंडक्ट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रिलीज स्टूल कंडक्ट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 53 जो आपल्यासाठी हा आहे सर्किट ब्रेकरचे कार्य काय आहे? ऑप्शन ए सामान्य स्थितीत संपर्क साधणे, ऑप्शन बी असामान्य स्थितीत संपर्क साधणे, ऑप्शन सी असामान्य स्थितीत आपोआप ब्रेकिंग, ऑप्शन डी असामान्य स्थितीत भौतिक संबंध तोडणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे सी असामान्य स्थितीत आपोआप ब्रेकिंग. तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक 54 जो की आपल्यासाठी हा आहे MCB मध्ये विद्युत पट्टीचे कार्य काय आहे? ऑप्शन ए ओव्हरलोड संरक्षण, ऑप्शन बी शॉर्ट सर्किट संरक्षण, ऑप्शन सी ओव्हर व्होल्टेज संरक्षण, ऑप्शन डी अर्थ गळती संरक्षण. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ए ओव्हरलोड संरक्षण. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्रश्न क्रमांक 55 रेडियस करंट सर्किट ब्रेकरद्वारे कोणते संरक्षण दिले जाते? ऑप्शन ए शॉक पासून संरक्षण, ऑप्शन बी अतिभारापासून संरक्षण, ऑप्शन सी शॉर्ट सर्किट पासून संरक्षण, ऑप्शन डी गळती करंट पासून संरक्षण. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शॉक पासून संरक्षण. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 56 जो की आपल्यासाठी तात्पुरत्या संस्थापनेसाठी कोणती वायरिंग योग्य आहे? ऑप्शन ए क्लिट वायरिंग, ऑप्शन बी लपवलेले वायरिंग, ऑप्शन सी PVC कंड्यूट वायरिंग, ऑप्शन डी मेटल कंडक्ट वायरिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए क्लिट वायरिंग. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 57 जो की आपल्यासाठी हा आहे वायरिंगच्या लूपिंग सिस्टीम मध्ये फेज कंडक्टर कुठे लूप केला जातो? ऑप्शन ए स्विच बॉक्स, ऑप्शन बी जंक्शन बॉक्स, ऑप्शन सी वितरण बॉक्स, ऑप्शन डी सॉकेट कनेक्शन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सॉकेट कनेक्शन. तर मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 58 जो की आपल्यासाठी हा आहे BSI नियमानुसार कार्डबोर्ड बॉक्समध्ये किती लिंक क्लिप पॅक केल्या जातात? ऑप्शन ए 50 क्लिप, ऑप्शन बी 75 क्लिप, ऑप्शन सी 100 क्लिप, ऑप्शन डी 150 क्लिप. तर मित्रांनो उत्तर आहे सी 100 क्लिप. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 59 वायरिंग सर्किटचा वापर काय आहे? ऑप्शन ए फक्त 2 दिवे मंद ऑपरेशन, ऑप्शन बी 2 दिवे एक स्विचद्वारे नियंत्रित, ऑप्शन सी 2 दिवे 2 स्विचद्वारे नियंत्रित, ऑप्शन डी 1 दिवा तेजस्वी आणि 2 दिवे मंद. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 1 दिवा तेजस्वी आणि 2 दिवा मंद.
तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न. पॉवर वायरिंग सोबत होम थिएटरची वायरिंग न चालण्याचे कारण काय? ऑप्शन ए, होम थिएटर वायरिंगमध्ये गळती करंट टाळा. ऑप्शन बी, होम थिएटर वायरिंगमध्ये तापमान नियंत्रित करा. ऑप्शन सी, ऑडिओ व्हिडिओ सिस्टममध्ये विद्युत हस्तक्षेप टाळा. ऑप्शन डी, वीज पुरवठ्यातील वीज वापर कमी करा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे सी, ऑडिओ व्हिडिओ सिस्टममध्ये विद्युत हस्तक्षेप टाळा. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जर अर्थच्या पाईपची लांबी वाढवली तर संपर्काच्या मूल्याचे काय होईल? ऑप्शन ए, समान रहा. ऑप्शन बी, वाढतो. ऑप्शन सी, घटते. ऑप्शन डी, अंत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, घटते. तर मित्रांनो पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे प्रश्न क्रमांक 62. पोर्टेबल उपकरण चालवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या ॲक्सेसरीजचा वापर केला जातो? ऑप्शन ए, सुरक्षित ॲक्सेसरीज. ऑप्शन बी, होल्डिंग ॲक्सेसरीज. ऑप्शन सी, आउटलेट ॲक्सेसरीज. ऑप्शन डी, नियंत्रण ॲक्सेसरीज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, आउटलेट ॲक्सेसरीज. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 63, जो की आपल्यासाठी हा आहे. योग्य कार्य आणि मूलभूत संरक्षणासाठी कोणते इन्सुलेशन आवश्यक आहे? ऑप्शन ए, दुहेरी इन्सुलेशन. ऑप्शन बी, फ्लेक्झिबल इन्सुलेशन. ऑप्शन सी, प्रतिबिंबित इन्सुलेशन. ऑप्शन डी, पूरक इन्सुलेशन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, फ्लेक्झिबल इन्सुलेशन. तर मित्रांनो पुढील प्रश्न, फ्यूजचा कोणता प्रकार येतो? ऑप्शन ए, नियंत्रण ॲक्सेसरीज. ऑप्शन बी, होल्डिंग ॲक्सेसरीज. ऑप्शन सी, सुरक्षा ॲक्सेसरीज. ऑप्शन डी, आउटलेट ॲक्सेसरीज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सुरक्षित ॲक्सेसरीज. तर मित्रांनो पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ECCचा विस्तार काय आहे? ऑप्शन ए, अर्थ कंडक्टर कनेक्टिव्हिटी. ऑप्शन बी, अर्थ कनेक्टिव्हिटी कंडक्टर. ऑप्शन सी, अर्थ कॅरी कंडक्टर. ऑप्शन डी, अर्थ कनेक्टिव्हिटी केबल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अर्थ कनेक्टिव्हिटी कंडक्टर. तर मित्रांनो पुढील प्रश्न, कोणत्या प्रकारचे MCB हॉलोजिंग दिव्यासाठी योग्य आहे? ऑप्शन ए, L सिरीज MCB. ऑप्शन बी, G सिरीज MCB. ऑप्शन सी, DC सिरीज MCB. ऑप्शन डी, L आणि G सिरीज MCB. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, G सिरीज MCB. तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया, जो की आपल्यासाठी आहे. 300 वॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या दिव्यासाठी कोणत्या प्रकारचा दिवा होल्डर वापरला जातो? ऑप्शन ए, एडिसन स्क्रू होल्डर. ऑप्शन बी, गोलियाथ स्क्रू होल्डर. ऑप्शन सी, अँगल होल्डर. ऑप्शन डी, ब्रॅचेट होल्डर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, गोलियाथ स्क्रू होल्डर. तर मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक AWG चा विस्तार काय आहे? ऑप्शन ए, अमेरिकन वायर गेज. ऑप्शन बी, अमेरिकन वायर ग्रेड. ऑप्शन सी, अमेरिकन वायर ग्रुप. ऑप्शन डी, अमेरिकन वायर गार्ड्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, अमेरिकन वायर गेज. आपण भारतात जो वापरतो त्याला म्हणतात SWG, स्टँडर्ड वायर गेज. तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 69, जो की आपल्यासाठी. BSI चिन्हाचे काय आहे? ऑप्शन ए, लॅम्प. ऑप्शन बी, 2-वे स्विच. ऑप्शन सी, इंटरमिडिएट स्विच. ऑप्शन डी, मल्टी पोझिशन स्विच. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, इंटरमिडिएट स्विच.
तर मित्रांनो, पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्रश्न क्रमांक 70. आकृतीचा प्रकार काय आहे? ऑप्शन ए वायरिंग डायग्राम, ऑप्शन बी सर्किट डायग्राम, ऑप्शन सी इन्स्टॉलेशन प्लॅन, ऑप्शन डी लेआउट डायग्राम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वायरिंग डायग्राम. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव आहे गुटे सर ITI स्किल गुरु. धन्यवाद मित्रांनो.